नमस्कार. आजच्या भागात आपण क्रोशाचं बनी कीचेन कसं बनवायचं हे पाहणार आहे. तर त्यासाठी इथे मी ब्लँकेट वूल वापरलेली आहे आणि 6.5 mm च्या क्रोशे हुकने आपल्याला विणकाम करायचं आहे. तर सुरुवातीला मी पिंक कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालून 2 चेन विणून घेतलेत. आता पहिल्या चेनमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. दुसऱ्या राऊंडसाठी मी स्लिप स्टिच न घालता विणकाम कंटिन्यू करणार आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 6 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये 12 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणलेला आहे. यानंतर आता आपल्याला लोकरीचा कलर बदलायचा आहे. व्हाईट कलरच्या लोकरीने मी पहिल्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे घातलेत. त्यानंतरच्या 6 स्टिचेसमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेचा सेट विणायचा आहे. पुन्हा उरलेल्या 3 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणलेले आहे. पाचव्या राऊंडसाठी मी 18 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणलेला आहे. यानंतरच्या 6व्या राऊंडला आपल्याला पुन्हा पहिल्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणायचा आहे आणि यानंतर 6 वेळा आपल्याला 2 सिंगल क्रोशे टुगेदर असा स्टिच विणायचा आहे. पुन्हा शिल्लक राहिलेल्या 3 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणलेला आहे. 7व्या राऊंडसाठी आपल्याला 6 वेळा 2 सिंगल क्रोशे टुगेदर विणायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये कापूस भरून घ्यायचा आहे. आता उरलेला जो 8वा राऊंड आहे त्यामध्ये मी 3 वेळा 2 सिंगल क्रोशे टुगेदर विणलेला आहे. यानंतर स्लिप स्टिच घालून आपल्याला वूल कट करून घ्यायची आहे. आता कानासाठी मी पुन्हा पांढऱ्या कलरच्या लोकरीने स्लिप नॉट घालून 4 चेन विणलेले आहेत. यानंतर 3 स्टिचेसमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे घालायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 1 चेन विणून 2 सिंगल क्रोशे टुगेदर विणायचं आहे. यानंतरच्या राऊंडसाठी पुन्हा 1 चेन विणून फक्त 1 सिंगल क्रोशे घालायचं आहे आणि शेवटी 1 चेन घालून आपल्याला वूल कट करून घ्यायची आहे. यानंतर बॉर्डरसाठी पुन्हा मी पिंक कलरच्या लोकरीने सिंगल क्रोशे घातलेले आहेत आणि कॉर्नरसाठी 1 सिंगल क्रोशे, 2 चेन आणि 1 सिंगल क्रोशे असं विणकाम केलेलं आहे. तर हा इथे कान कंप्लीट झाल्यानंतर याच पद्धतीने दुसरा कानसुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. पुढे चेहऱ्याचे डिटेल्स देण्यासाठी पांढऱ्या कलरचा जो लोकरीचा पार्ट आहे तिथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून शिवणकाम केलेलं आहे. यानंतर आता काळ्या कलरने पुन्हा आपल्याला इथे फेससाठी एक लाईन काढायची आहे. यानंतर आपल्याला इथे नाक, डोळे अटॅच करून घ्यायचे आहेत. हे चिकटवण्यासाठी मी ग्लू गनचा वापर केलेला आहे. यानंतर कान शिवून आपल्याला कीचेन कंप्लीट करायचा आहे.